मिळेल. क्लिक ऑन सबस्क्राईब बटन अँड हिट द बेल आयकन टू नेव्हर मिस एनी अपडेट. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्कोप, इम्पॉर्टन्स, जॉब आणि सिलेबस आपल्याला BSc ॲग्रिकल्चरचा आता सुरू करायचा आहे आणि आजपासून आपण आता ते सुरू करणार आहोत तुमच्या डिमांडप्रमाणे. तसं मी सकाळी तुम्हाला सिलेबस वगैरे टाकलं होतं, परंतु आता आपल्याला एक एक टॉपिक देखील घ्यायचा आहे. तर आपण त्यामध्ये आज ॲग्रॉनॉमी घेणार आहोत, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की एकदा मला स्कोप, इम्पॉर्टन्स आणि जॉब्सबद्दल देखील सांगा. आणि म्हणून मग मी थोडंसं ते देखील मॅटर त्याच्यामध्ये घेतलं. आपण ॲग्रॉनॉमी डिटेलमध्ये आज स्टडी करणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर थोडंसं जॉब ऑपॉर्च्युनिटीज सांगून देतो तुम्हाला की ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे नोकऱ्या आहेत त्या कुठल्या आहेत बघा. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर असतं, त्यानंतर ॲग्रिकल्चर डेप्युटी डायरेक्टर आहे, कॉलेज प्रोफेसर वगैरे होता येतं, नेट सेट PhD वगैरे करता येतं तुम्हाला. सेट नसते यांच्यासाठी पण नेट असते. त्यानंतर PhD वगैरे करू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला क्वालिटी ॲश्युरन्स ऑफिसर होता येतं. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट ऑफिसर तुम्हाला बनता येतं. ॲग्रिकल्चर ऑफिसर बनता येईल. बँकिंग फील्डमध्ये तुम्हाला खूप चांगल्या नोकऱ्या आहेत. ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट तुम्हाला बनता येईल, यामध्ये देखील चांगला स्कोप आहे, कंपन्यामध्ये चांगल्या नोकऱ्या आहेत. नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्ही जात असाल तर UPSC, MPSC, IPS, IPS, त्यानंतर बँकिंग आणि MBA. तर अशा प्रकारचे हे जॉब आहेत. मी थोडं फास्ट याकरता सांगतोय की आपल्याला जास्त ट्रेस जो द्यायचा आहे आज तो ॲग्रॉनॉमीवर द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला सिलेबस सुरू करायचं आहे. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जेनेटिक इंजिनिअरिंग असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग वगैरे असेल त्याचं देखील सांगा. तर सांगतो मी हळूहळू एक एक. आता कुठेतरी आपण सुरुवात केली आहे आणि उद्देश हा आहे की तुम्ही आता थोडे एंगेज झाले पाहिजे या अभ्यासक्रमामध्ये आणि जास्त चिंता करू नका, जास्त ट्रेस घेऊ नका. ते सगळं काही होत राहील आणि ते होत असतं चांगलंच सर्व. आणि म्हणून एखादी गोष्ट काही झाली म्हणून आपण लगेच त्यामुळं डिप्रेशनमध्ये जायचं किंवा खूप चिडचिड करायचं, त्रागा करायची, तर ते करू नका. तसं घरच्यांना देखील समजावून सांगा. माझ्या माध्यमातून मी देखील त्यांना सांगतो की पालक मंडळींनी थोडंसं विद्यार्थ्यांवर प्रेशर आणू नका. त्यांना खुल्या मनानं त्यांचं काम करू द्या. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे त्यांच्या ॲडमिशन वगैरे सगळी प्रक्रिया पार पडेल आणि ते त्यांचं कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स देखील देतील. आणि त्यांनी आता अभ्यास देखील सुरू केला आहे, माझ्यासोबत ते आहेत आता. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर आहे, त्यानंतर पोस्ट इन महाबीज आहे, कृषी सेवक, ग्रामसेवक, फूड इन्स्पेक्टर, तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर, कृषी मंडळ अधिकारी, फॉरेस्ट ऑफिसर. तर हे खूप सारे वेगवेगळे क्षेत्र आहे तुमच्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला मीडियामध्ये देखील जाता येतं, तिथं लेखन वगैरे करता येतं ॲग्रिकल्चर सेक्टरमधलं. त्यानंतर इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुम्हाला जाता येतं. त्यानंतर सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड प्रोड्युसिंग कंपन्या आहेत, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन कंपनी आहे, पोल्ट्री फार्म आहे, ॲनिमल हजबंडरी, फिशरी, डेअरी टेक्नॉलॉजी एक्सेट्रा. तर इतके करिअरचे क्षेत्र या ॲग्रीमध्ये की तुम्ही त्याची काळजी करू नका. नोकरीची काळजी तर बिलकुल करू नका. तुम्हाला जर तुम्ही चांगलं काम करत असाल, तुम्हाला कोणी किती मेल्स गाईड करू द्या, परंतु तुम्ही जर चांगला अभ्यास करून चांगल्या पद्धतीनं कॉम्पिटेटिव्ह सेक्टरमध्ये उतरत असाल, तुम्हाला नोकऱ्याच नोकऱ्या आहेत या सेक्टरमध्ये. आणि तुम्हाला स्वतःचा बिझनेस देखील टाकता येतो, स्वतःचं खूप सारं काही चांगलं काम करता येतं. त्यामुळे मनातलं हे काढून टाका की आपल्याला हे करता येणार नाही, ते करता येणार, नोकरी आहे का नाही आहे का. आणि तुमचं ॲडमिशन प्रक्रिया सगळी सुलभ पार पडणार आहे, त्याची देखील जास्त टेन्शन घेऊ नका. एखाद्या गोष्टीमुळं आपलं हे थोडंफार विलंब झालेला असेल, त्यांच्या कोणाच्या चुका आहेत काय, आता त्याचा किस पाडत बसण्यात काही अर्थ नाही आहे की CET सेलची चूक होती का, MHIITची होती का, याच्याकडे द्यायला पाहिजे होतं का, त्याच्याकडे द्यायला पाहिजे का. जे झालं ते झालं, जे होऊन राहिलं ते होऊन राहिलं, होणार. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, यादी येऊन जाईल. आता त्याच्यात डोकं घालण्यापेक्षा अभ्यासात डोकं घाला. कारण तुमच्याकडे आता मी तुम्हाला मटेरियल देतो, नोट्स प्रोव्हाइड करतो, तुम्हाला MPSC, UPSC सारख्या परीक्षेची देखील तयारी तुमच्याकडून मी करून घेतो. ठीक आहे. अभ्यासक्रम तर आपण करणारच आहोत, अभ्यासक्रमाबद्दल काही अडचणच नाही. मी सगळं तुमचं जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अभ्यासक्रमाची स्लाइड सुरू करतो आता. ॲग्रॉनॉमी, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स असे ते टॉपिक आहेत. आता मी सर्व वाचत बसत नाही, त्यातलं मी आज एक सुरूच करून राहिलो आणि त्यामुळं आपण लगेच ॲग्रॉनॉमीच्या स्लाइडकडे वळणार आहोत. तर बघा, इथं मी आता ॲग्रॉनॉमी हा जो पॉईंट आहे तुमचा, याच्यावरती आपण आता फोकस करणार आहोत. ठीक आहे. आता बघा, ॲग्रॉनॉमीमध्ये आपल्याला सुरुवातीला सिलेबस काय आहे, ॲग्रॉनॉमीमध्ये टीचिंग शेड्यूल काय असतो आणि सजेस्टेड रिडिंग काय, हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. पुस्तकं कोणती रेफर करायची काय, त्यानंतर नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ऑनलाईनच्या स्वरूपात कराल आणि तुम्हाला ऑफलाईन देखील तुम्हाला काही मटेरियल माझ्याकडून पाठवता आलं तर मी तुम्हाला नक्की ते पाठवणार आहे. आता यामध्ये बघा, जे तुमचं कोर्स आहे ॲग्रो, आता याला म्हटलेले 1-1-1 म्हणजे 111.
आणि याचं क्रेडिट टू 1+1 आणि सेमेस्टर आहे आपलं फर्स्ट. त्यानंतर याच्यामध्ये याचं टायटल आहे, कोर्स टायटल फंडामेंटल्स ऑफ ॲग्रॉनॉमी फर्स्ट. पहा, हे लक्षात ठेवा, फंडामेंटल्स ऑफ आपलं पहिलं लेक्चर या मुद्द्यावरती आहे. आणि त्यातला एक पॉईंट फक्त आपण आज घेतलेला आहे सिलेबस मधला. बघा कोणता? ॲग्रॉनॉमी, इट्स स्कोप, रिलेशनशिप विथ अदर सायन्स. हा पॉईंट आपल्याला आज कव्हर करायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता खूप सारे बाकीचे पॉईंट आहे, मी ते वाचत नाही. हिलेज आहे, सीड सोईंग वगैरे आहे, क्रॉप डेन्सिटी, जॉमेट्री, क्रॉप न्यूट्रिशन, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, न्यूट्रिएंट. खूप चांगले सोपे इझी टॉपिक आहेत. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं पडलं की आम्हाला इंग्लिशमधून शिकवा म्हणजे आमचं इम्प्रूव्हमेंट होईल, नॉलेज वगैरे वाढेल. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, मॅक्झिमम विद्यार्थी ग्रामीण भागातले, खेड्यातले आहेत आणि त्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. त्यांना टोटल इंग्लिश टू इंग्लिश चालणारच नाही आणि म्हणून आपण मिक्सिंग करणार आहोत. मराठी पण आणि इंग्रजी पण दोन्ही भाषेचा अवलंब करणार आहोत आणि आपली जी मेथड आहे त्या मेथडनं आपण चालणार आहोत. त्यानंतर टॉपिक टीचिंग शेड्यूलमध्ये बघा, ॲग्रॉनॉमी, इट्स डेफिनेशन, स्कोप, रोल ऑफ ॲग्रॉनॉमिस्ट अँड रिलेशनशिप ऑफ ॲग्रॉनॉमी विथ अदर सायन्सेस. 4 मार्काचं वेटेज आहे, म्हणजे पर्सेंटेज वेटेज जे आहे ते 4% मार्किंग जे आहे त्या 100 मार्कामधलं 4% हे वेटेज हे या पॉइंटला आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा वाचतो मी की ॲग्रॉनॉमी, इट्स डेफिनेशन, म्हणजे आपण सुरुवातीला ॲग्रॉनॉमी समजून घेणार आहोत. त्यानंतर त्याचा स्कोप काय आहे, रोल काय आहे ॲग्रॉनॉमिस्टचा एखाद्या, आणि रिलेशनशिप ऑफ ॲग्रॉनॉमी विथ अदर सायन्सेस असा पॉईंट आपला अभ्यासासाठी असणार आहे. लक्षात घ्या, खूप सोपं आहे. मी सगळं समजून देणार आहे तुम्हाला. बाकीचे पॉईंट मी आता वाचत नाही. हे टिलेज वगैरे किंवा हे आपल्याला नंतरचे लेक्चर असणार आहेत. लेक्चर नंबर 1 आज आहे, लेक्चर नंबर 2, 3, 4 असं मी दररोज एखादा दिवस आड एक अशा पद्धतीने मी तुमचं ते घेत राहणार आहे आणि तुम्हाला सगळं ते व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्याची काही काळजी करू नका. जवळपास 17 पॉईंट आहेत, म्हणजे 17 लेक्चर तुमचे याच्यावरती होऊन जातील पहिल्या पॉईंटवरती. आणि म्हणून आता पहिला पॉईंट आपण सुरू करतोय आणि टायटल आहे आपलं स्कोप अँड हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. आता ॲग्रॉनॉमीकडे जाण्याच्या अगोदर थोडंसं ॲग्रिकल्चर आपण अभ्यासतोय म्हणून मी हा पॉईंट मुद्दाम घेतलेला आहे की ॲग्रिकल्चर म्हणजे काय आणि ॲग्रिकल्चरचा स्कोप काय असतो. तर आपल्याला माहिती आहे की आपली ओरिजिन कशी झाली आहे, ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. शेतीचा उगम कसा झाला, शेती आपण कसे करायला लागलो, म्हणजे अगदी आपण निअँडरथॅल, होमोसेपियन किंवा क्रोमॅग्नॉन वगैरे यांची जर हिस्ट्री बघितली, म्हणजे आपलं प्री हिस्टॉरिक पिरियड किंवा ज्याला आपण म्हणू की प्राचीन काळ जो होता आणि ज्यावेळेस मानव हा प्राण्यामधून मानवात रूपांतरित झाला त्यावेळेस हा झोपड्या वगैरे करून राहत होता आणि शेजारी पाजारी जो एरिया होता त्या ठिकाणी तो खोदायचा आणि त्या ठिकाणी काही बिया वगैरे टाकायचा, गहू, ज्वारी, जे काही त्यावेळेस ते सीड, गवत म्हणायचं त्याला तो, आणि त्या गवताच्या ज्या बिया होत्या त्या टाकून त्या ठिकाणी तो शेती वगैरे करायला त्यांनी सुरुवात केली. तर अशा पद्धतीने ही शेतीचा उगम आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आता भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 67%, सो 77% ऑफ इंडियन पॉप्युलेशन लिव्ह इन विलेज. तर जवळपास 67% लोक भारतातले हे खेड्यात राहतात आणि खेडं म्हटलं की मग शेती आली. तुम्हाला माहिती की प्रत्येक खेड्याच्या अवतीभोवती शेतीच असते आणि शेती म्हटलं की शेतकरी आले, शेतीत काम करणारे लोक आले. आणि म्हणून अल्टिमेटली आपण जर पाहिलं तर 70% पॉप्युलेशन जे आहे इंडियन, इट डिपेंड्स ऑन द ॲग्रिकल्चर. तर त्यांचं पूर्ण उपजीविका ती शेतीवर आधारित आहे, शेतीशी निगडीत आहे. मग ते व्यापारी देखील आले त्याच्यामध्ये. त्यानंतर आपली जी इकॉनॉमी आहे, नॅशनल इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर इज बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे ही शेती आणि या शेतीला खूप महत्व आहे आपल्यामध्ये. आपल्या देशामध्ये शेतीला इम्पॉर्टन्स दिलं जायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं पाहायला गेलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली गेली पाहिजे. टोटल एम्प्लॉयमेंट जे असतं, शेतीवर आधारित जे रोजगार असतो, म्हणजे शेतीत काम करणारे, नांगरणी, वखरणी, निंदणी वगैरे याला म्हणतो आपण टोटल एम्प्लॉयमेंट. म्हणजे त्यांना काम मिळतं शेतीमध्ये. वेगवेगळे कामं असतात. पहा तुम्ही, शेतामध्ये खूप सारे कामं चालत असतात. आणि अलाइड ॲग्रिकल्चर वर्कर्स देखील असतात. आपण त्याला हेरिडेटरी व्हिलेज सर्वंट, 12 बलुतेदार, म्हणजे खेड्यामध्ये आपण जर बघितलं तर 12 बलुतेदार होते. आता ते कोणते आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की शेतीला पूरक अशा जे अवजार तयार करायचे असतात, लोहार, सुतार, कोळी, तांबोळी वगैरे जे काय असतील ते 12 बलुतेदार प्रत्येक गावामध्ये असतात. मी तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या व्हिडिओमध्ये ते 12 बलुतेदार कोणते आहेत ते सांगून देईल. आणि हे सगळे शेतीला पूरक अशी कामं करत असतात. इंडस्ट्रीयल इनपुट जे असतं ॲग्रिकल्चरमधून ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे इंडस्ट्रीसाठी शुगर केन म्हणतो आपण, ऊस आहे, कॉटन आहे, कापूस, ऑइल सीड आहेत आणि ह्या सगळे प्रोव्हाइड शेतीमधून काय रॉ मटेरियल आहे. दिस रॉ मटेरियल इज प्रोव्हाइडेड टू इंडस्ट्री फॉर मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल लाईक शुगर, क्लॉथ्स,
ऑइल एक्सेट्रा. सो फूड सप्लाय, अनदर वन इज फूड सप्लाय. शेतीमधून आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय मिळत असतं तर अन्न, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका वगैरे हे सगळे आपले फूड किंवा व्हेजिटेबल्स, फ्रुट्स हे सगळं आपल्याला शेती क्षेत्रातून मिळत असतं. स्टेट रेव्हेन्यू, तुम्हाला माहिती आहे ऍग्रिकल्चर सेक्टरचा मधून टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात येतो. शेतीवर कर असतो आणि शेतीतला कर हा तो सारा म्हणतो आपण त्याला, शेत सारा वगैरे असा, आणि यामुळं राज्याला खूप मोठा रेव्हेन्यू मिळत असतो. ट्रेड, तुम्हाला माहिती आहे की सगळा व्यापार जो आहे म्हणजे शेतकरी शेताचा माल जो असतो तो व्यापाऱ्यांना विकत असतो आणि व्यापार त्याच्यावरती चालत असतो. तर हे सगळं होतं स्कोप अँड हिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर. हे तुम्हाला माहित पाहिजे, हा बेस आहे आपल्या ऍग्रिकल्चरचा. इथून आता आपण सुरू करतोय आपल्या सिलेबसला आणि आता अल्टिमेटली आपण पुढच्या पॉईंटवर येतोय अँड दॅट इज अबाउट द फंडामेंटल्स ऑफ ॲग्रॉनॉमी. आता यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे की पहिल्यांदा आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की डिफाईन ॲग्रॉनॉमी अँड राईट ए स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रॉनॉमी. असं जर प्रश्न आपल्याला असे प्रश्न विचारले जातो परीक्षेमध्ये, मग आपल्याला ॲग्रॉनॉमी म्हणजे काय माहित पाहिजे. तर ॲग्रॉनॉमी म्हणजे काय, ग्रामीण अर्थशास्त्र ज्याला म्हणतो आपण. आता डेफिनेशन पहा काय तर, इट इज द ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स which deals with principle and practices of field management for the crop production. म्हणजे आता याचा अर्थ लक्षात घ्या काय तर, की ॲग्रिकल्चर सायन्सची अशी ब्रांच की जी आपल्याला प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे आणि प्रॅक्टिसेस म्हणजे पद्धती कशाच्या, फील्ड मॅनेजमेंटच्या. तुम्हाला फील्ड मॅनेजमेंट कसं करायचं, कशाच्या बद्दल, क्रॉप प्रोडक्शन बद्दल. पिकाचं निर्मिती करण्यासाठी तुम्ही कसं व्यवस्थापन करणार, ते व्यवस्थापन करण्याची ज्या पद्धती आणि तत्व असतात त्या, ते दुसरं काही नाही, त्याला म्हणतो आपण ॲग्रॉनॉमी. तर लक्षात घ्या, अतिशय सोपी साधी डेफिनेशन आहे आणि काळजी करू नका, ह्या नोट्स मी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात प्रोव्हाइड करणार आहे. आता याचा स्कोप बघूया आपण. स्कोप मीन्स ॲट विच थिंग ऑर प्लेस वी कॅन अप्लाय द नॉलेज ऑफ ॲग्रॉनॉमी. आपण आपलं जे काही ॲग्रॉनॉमीचं नॉलेज आहे ते कोणत्या क्षेत्रात वापरतो, म्हणजे याचा अर्थ तो त्याचा स्कोप झाला. वी कॅन गेट ऑल पॉसिबल थिंग्स, दॅट इज प्रोडक्शन, ईल्ड, जे काही निर्मिती करणार, उत्पादन वाढवणार, विच द बेसिस फार्मर्स ऑर प्रोड्युसर्स नीड, त्यांना कशाची गरज आहे. वी कॅन स्टडी ऑफ द फॉलोइंग कॉन्टेंट्स. आता फॉलोइंग कंटेंट आपल्याला पाहायचे, कोणते कंटेंट आहेत खालचे, तर सगळ्यात महत्वाचं आहे क्रॉप प्रोडक्शन, पीक निर्मिती करायची बाय मॅक्झिमायझिंग अवर ईल्ड. आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी क्रॉप प्रोडक्शन करायचं, उत्पादन वाढवण्यासाठी काय मेथड अडॉप्ट केल्या पाहिजे, खतं, कीटकनाशक किंवा काय काय अप्लाय करू शकतो आपण शेती क्षेत्रामध्ये. सॉइल मॅनेजमेंट, आता पहा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की सॉइल मॅनेजमेंट, आपल्या जमिनीची मशागत आपण कशी करायची, तिची फर्टिलिटी, इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. कशासाठी मशागत करायची असते, कशासाठी सॉइल मॅनेजमेंट करायचं असतं, टू इम्प्रूव्ह द फर्टिलिटी, सॉइल फर्टिलिटी म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवायची, त्याच्यामधून प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे आपलं. प्रॉपर मेथड ऑफ टिलेज, आणखी एक मुद्दा आहे पुढचा की आपल्याला टिलेज, जे आपण जे नांगरणी वगैरे म्हणतो, बाय युझिंग मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज, मिनिमम टिलेज, झिरो टिलेज. आता हे टिलेज कसं करायचं, किती लेवलवर आहे, आता टिलेजवर स्पेशल पुढचं एक युनिटच आहे आपलं, चॅप्टरच आहे की टिलेजच्या पद्धती काय असतात, झिरो टिलेज कशाला म्हणायचं, मिनिमम टिलेज कशाला म्हणायचं. त्यानंतर सुटेबल टायमिंग ऑफ सोईंग, आता कधी पेरणी केली पाहिजे, कोणतं सुटेबल टायमिंग आहे पेरणीसाठी, सोईंगसाठी. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर सीड जर्मिनेशन अँड स्टॅबिलिटी ऑफ प्लांट्स, म्हणजे बिया उगवल्या पण पाहिजे. उदाहरणार्थ गहू आहे तर हिवाळ्यात त्याच्यासाठी बेटर सीझन आहे, किंवा ज्वारी, इतर तुमचे इतर पिकं आहेत, भुईमूग आहे, उन्हाळा किंवा इतर जे काही सीझन असतो त्यामध्ये ते चांगले येतात. आणि म्हणून सुटेबल टायमिंग फॉर सोईंग. प्रॉपर मेथड ऑफ सोईंग, आता इथं खूप महत्वाचं आहे, ड्रिलिंग, डिपिंग एक्सेट्रा. फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पॉप्युलेशन, तर तुम्हाला प्रॉपर मेथड आल्या पाहिजे सोईंगच्या, पेरणीच्या पद्धती, पेरणी कशी करायची, कुठल्या अवजार वापरायचे, कोणते यंत्र वापरायचे. आपण तिफन वगैरे वापरायचो किंवा आता ट्रॅक्टर वगैरे आलेले आहेत त्याच्या सहाय्याने आपण ते करतो. मेंटेनिंग फार्म इम्प्लिमेंट अँड मशिनरीज इन प्रॉपर शेप. आता तुम्ही जे काही इम्प्लिमेंटेशन करणार मशिनरीचं, आता शेतीमध्ये अवजारं वापरणं सुरू झालेली आहे, यांत्रिक शेती आलेली आहे, तर त्याचं प्रॉपर त्याला शेपिंग करणं वगैरे. मॅनेजमेंट ऑफ लाईव्ह स्टॉक इन्क्लुडिंग देअर फिडिंग, आता लाईव्ह स्टॉक जे असतं त्याचं फिडिंग, त्यानंतर मॅनेजमेंट अँड डिस्पोजल ऑफ फार्मलँड ॲनिमल प्रॉडक्ट लाईक मिल्क अँड एग एक्सेट्रा. आता लाईव्ह स्टॉकमध्ये काय येतं तुमचं, हे एग प्रोड्यूस करणारे जसं हेन आहे, चिकन आहे ना, किंवा मिल्क प्रोड्यूस करणारे कॅटल्स आहेत,
बफेलो आहे, काऊ आहे, तर किंवा शेळ्या बकऱ्या त्याचा गोट फार्म आहे, तर हे लाईव्ह स्टॉक म्हणतो आपण याला. याचं फिडिंग कसं करायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, डिस्पोजल ऑफ फार्मलँड ॲनिमल्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर हा एक मुद्दा. आता इम्पॉर्टन्स काय ॲग्रॉनॉमीचं, तर ॲग्रॉनॉमी आपल्याला महत्वाची आहे फॉर गेटिंग हायर यील्ड. आपण जर व्यवस्थापन व्यवस्थित करत असाल तर ॲग्रॉनॉमीचे बेनिफिट आपल्याला मिळत असतात, पर्टिक्युलरली हायर यील्डसाठी. ऑर्गॅनिक फार्मिंग, आता हे सेंद्रिय शेती खूप महत्वाचं आहे, कारण हा इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला होता ॲग्रॉनॉमीमध्ये की ऑर्गॅनिक फार्मिंग केलं पाहिजे, जेणेकरून निसर्ग आपल्याला स्वतःला आरोग्याला हानी पोहोचणार नाही. सेंद्रिय शेती ही सगळ्यांसाठी चांगली असते. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे शाश्वत शेती. शाश्वत शेतीचा अर्थ असा होतो की निसर्गाला कुठले हजार्ड पोहोचू न देता, म्हणजे केमिकल्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर याचा अतिरेक नाही झाला पाहिजे किंवा अतिरिक्त वापर नाही झाला पाहिजे. आणि म्हणून सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉरेस्ट्री, आता जंगलतोड नाही झाली पाहिजे, झाडं देखील राहिली पाहिजे, झाडापासून मिळणारे प्रोडक्ट आपण मिळवले पाहिजे, हे देखील आपल्याला ॲग्रॉनॉमीमध्ये येतं, लक्षात ठेवा. मिक्स्ड फार्मिंग, आता बऱ्याच वेळेस आपण काय केलं पाहिजे की एका पिकामध्ये आंतरपिकं, याला मिक्स फार्मिंग म्हणतात. फळबागा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही इतर पिकं घेऊ शकता. त्यानंतर पोल्ट्री प्रोडक्शन, आता हा खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे की पोल्ट्रीच्या निमित्तानं आपल्याला एग्स वगैरे, चिकन, त्याचं जे काय म्हणू आपण मीट आहे, तर हे सगळं आपल्याला मिळत असतं. त्यानंतर शिप अँड गोट रिअरिंग, आता हे देखील म्हणजे गोट फार्म आहे किंवा शिपचं फार्म आहे. मिक्स्ड अँड इंटरक्रॉपिंग, आता हे मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला की इंटरक्रॉपिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की एक्सप्लेन रिलेशनशिप ऑफ ॲग्रॉनॉमी विथ अदर सायन्स अँड रोल ऑफ ॲग्रॉनॉमिस्ट, इन शॉर्ट रिलेशनशिप विथ अदर सायन्स. तर आता हा मुद्दा मी आज घेणार नाही, हा नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया, कारण आपलं जवळपास 17-18 मिनिटाचं लेक्चर झालेलं आहे आणि म्हणून एकाच दिवशी सर्व नको, पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे पॉईंट आपण कव्हर करूया. तर आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. याला वाचा, अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीनं माझ्या सोबत राहा आता तुम्ही. ठीक आहे, तर पुन्हा एकदा थांबतो. धन्यवाद.